आता मी तुम्हाला एक चांगला सुझाव देतो. आपल्या VNITमध्ये ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे आणि ट्रान्सपोर्ट इंजिनियर जे आहे ते चौकाचं डिझाईन करू शकतात, त्याला पैसे नाही लागत. तुम्ही या बाबतीत मदत करू. आपण त्या झेंडा चौकाचं डिझाईन करू, छान थोडंसं अतिक्रमण दूर करू, रेड सिग्नल लावू आणि त्या प्रकारे व्यवस्था करू. असे तुमच्या प्रभागातले काढा आणि लागेल तर हे झाल्यावर खाली पाटी लावा की तुम्ही तुमच्या सौजन्याने हे झालं म्हणून तुम्हाला एक क्रेडिट मिळेल. तुम्ही थोडा वेळ थांबा, पहिले नगरसेवक, मग तुमचे पण लिहून घेतो. कॉर्पोरेटर बोला, कॉर्पोरेटर. हा माईक घ्या. सर्वप्रथम जनाक्षर समीर सर्वप्रथम जनाक्षर संस्थेचं मी खूप खूप अभिनंदन करते. आज 14वा वर्धापन दिन आहे, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देते. साहेब, एक माझा प्रश्न होता. प्रश्न म्हणजे थोडंसं एक कन्फ्युजन आहे. आजची 3 तारीख आणि या 1 एप्रिलला माझ्या घराजवळ खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये 2 यंग मुलं त्या मृत्युमुखी पाहिले. ॲक्च्युली झालं असं, वेळ रात्रीची होती आणि पाऊस होता 1 तारखेला, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या मुलाची गाडी इतक्या स्पीडमध्ये होती की त्याने ज्याला उडवलं तो जवळपास 10 फूट असं दूर उडाला आणि ऑन दी स्पॉट दोघांची डेथ झाली. पण दुसऱ्या दिवशी पूर्ण एरियात असं वातावरण होतं की नगरसेवक कुठेतरी जबाबदार आहे, नगरसेवकांनी स्पीड ब्रेकर लावायला पाहिजे वगैरे. तर हा नेहमीचाच प्रश्न आहे, जिथे जेव्हाही ॲक्सिडेंट होतो सगळ्यांची डिमांड असते की स्पीड ब्रेकर लागायला पाहिजे. आता स्पीड ब्रेकर लावण्यासाठी चौराहा रस्ता असेल, रस्ता मोठा असेल, इंटरनल रोडवर स्पीड ब्रेकर लावणं एक तर त्याला मंजुरी मिळत नाही. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही आता आम्हाला सजेस्ट केलं की जे रेडियम लाईट्स असतात, ब्लिंकिंग लाईट्स जे असतात, तर ते काय आम्ही इंटरनल रोडवर लावू शकतो का आणि प्रशासन त्याला मंजुरी देईल का? कॉर्पोरेशनमध्ये एक डिपार्टमेंट आहे, हो, तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना. हो. त्याची जबाबदारी आहे की रस्त्यावर झाडाच्या फांद्या, माझा ॲक्सिडेंट का झाला सांगतो तुम्हाला, की रस्त्यावर एक झाड होतं आणि ते झाड रिप्लेस तोडण्याकरता रस्त्याच्या मध्ये असताना परवानगी मागितली PWDने. ती कलेक्टरनी न दिल्यामुळे झाड तसंच होतं आणि माझ्या ड्रायव्हरला कॅट्रॅक होता. त्या झाडाला क्रॉस करता करता त्याला लक्षात आलं की झाड मध्ये आलं आणि त्याने गाडी वळवली, ती ट्रकच्या खाली जाऊन आदळली, माझी गाडी ट्रकच्या खाली घुसली. तर पहिली गोष्ट, तुम्ही आता एक काम करा की तुमच्या रोडवर जेवढे ब्लॅक स्पॉट्स आहेत तो रोड आहे PWDचा. हो. दुसरं, एक कॉपी PWDच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला द्या. त्यांना म्हणा ॲक्सिडेंट झाल्याचं कारण काय शोधा. माझ्या हिशोबाने ते कारण शोधतील आणि एक कॉपी मला द्या. माझ्या ऑफिसमध्ये थेंग नावाचे रिटायर्ड चीफ इंजिनियर आहेत PWDचे, त्यांना घेऊन जा तुम्ही, स्पॉट दाखवा, मी त्यांना सांगेन, ते स्वतः डिझाईन तयार करून देतील. आणि पहिली गोष्ट, लाईट लावण्याची जबाबदारी कॉर्पोरेशनमध्ये इंजिनियर आहे, त्याचे एक विभाग आहे आणि त्यांच्या परवानगीने दोन्ही याचा अभ्यास करून मग आपल्या दाणे इथे आहेत त्या तुम्हाला तुमचं ते काही 5, 10, 15 लाखाचं बजेट मंजूर करतील आणि तो ब्लॅक स्पॉट, त्याला ब्लॅक स्पॉट म्हणा, तो इम्प्रूव्ह करतील, म्हणजे भविष्यात तिथे ॲक्सिडेंट होणार नाही. तुम्ही हे आयडेंटिफाय करा आणि याची जेव्हा होत नाही तेव्हा तक्रार माझ्याकडे आणा, मी स्वतः लक्ष घालतो. सर, एक फक्त सजेशन अजून जनाक्षर संस्थेला द्यावंसं वाटतं की संस्था खूप छान काम करते, मान्य आहे, पण सर कुठेतरी लहान मुलांना शिकवण्यापेक्षा ही आजकालची जी नवीन पिढी आहे, ज्याला जेनझी म्हणतो, म्हणजे असं वाटतं की त्यांना इमोशन्स आहे की नाही आहे. एवढा मोठा भयंकर ॲक्सिडेंट झाल्यावरही तिथे चर्चा ही होती की कुठल्या कंपनीची बाईक आहे, कितनी स्पीड की थी यार, असं म्हणजे अशी चर्चा यांच्यात. तर मला असं वाटतं की यांना झालेले जे ॲक्सिडेंट आहे त्याचं दाखवून कुठेतरी त्यांना ते फिलिंग आली पाहिजे की लाईफ किती इम्पॉर्टंट आहे. तो मुलगा फक्त 21 वर्षाचा होता आणि दुसरा तो गेला 24 वर्षाचा होता. तर ते इतकं दुःख वाटत होतं कालच्या दिवशी. पण मुलांना मी जे पाहिलं तर त्यांच्यामध्ये चर्चा फक्त ते गाड्याची कंपनी कुठली, कितनी CC की बाईक, ह्याच गोष्टीला असते. तर मला असं वाटतं कुठेतरी ही जी यंग पिढी आहे यांना त्याबद्दल, म्हणजे हा विषय किती गंभीर आहे हे सांगणं जास्त महत्त्वाचं आहे. हे तुम्ही अजून एक चांगलं करा, महापौर आहे इथे, हां महापौरजी,
हा प्रत्येक प्रभागातला प्रॉब्लेम आहे. 2 तरुण मुलं गेली आपल्या उमरे रोडवर तुमच्याही भागात जातात. तुम्ही आता एक काम करा की महाकाळकर साहेब पण आहेत, तुम्ही एकदा सगळ्या नगरसेवकांकडनं त्यांच्या प्रभागामध्ये ॲक्सिडेंट जे ब्लॅक स्पॉट होतात ते सगळे तुम्ही घ्या आणि एक चांगली कमिटी तयार करा आणि एकदा कॉर्पोरेशनचा हा जो विभाग आहे घेऊन आणि एक PWDचे अधिकारी घेऊन सगळ्या स्पॉटला व्हिजिट करा आणि तिथे काय काय करायचं याचा निर्णय घ्या आणि तुमच्या बजेटमधून एक 10-15 कोटी रुपये याला द्या. तुमच्या एक बोर्ड अपघाताचं वळण असा बोर्ड लावल्यामुळे लोकांचे प्राण वाचतात. अपघात स्थळ हे बघितल्यामुळे लोकांचे प्राण वाचतात. ते एकदा याला PWDचे लोक तुम्ही म्हणून सगळ्यांच्या सल्ल्याने करा. हां तुम्ही करता आणि आता तुम्हाला असेल तर याला ऑफिशियल महानगरपालिकेकडनं हे काम आहे आपलं की आपण लोकांना सुरक्षा देणं आणि लोकांचे प्राण वाचवणं. तुम्ही एक घ्या हातात आणि प्रत्येक यांनी पुढाकार घ्या. नाही झालं तर मला सांगा, मी करून देईन. नक्की सर. शेवटचंच तुम्ही ज्या रोडबद्दल बोलले, आज त्या रोडवर स्पीड ब्रेकर पण लागले आणि ब्लिंकिंग लाईट्स पण लागले. महिनाभरच झाला आहे सर. धन्यवाद सर. सर्वांना नमस्कार. निश्चितच साहेब, आपण जे म्हटलं की प्रत्येक शाळेच्या समोर काहीतरी आपण अशा उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून ज्या शाळकरी मुली आहेत त्यांना किंवा त्यांच्या पालकांना निश्चितच आपल्या मुली सेफ आहेत असंही आपण प्रतीत झालं पाहिजे. निश्चितच साहेब, माझ्याही प्रभागात बरेचशा शाळा आहेत. त्यातली एक संत कबीर शाळा अशी आहे ज्या आपण जे स्मार्ट सिटीसारखा प्रोजेक्ट साकार केला साहेब, माननीय कृष्णाभाऊंच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही निश्चितच मोठे मोठे रस्ते केलेत. परंतु त्या स्मार्ट सिटीच्या रस्त्यावर आमची एक संत कबीर शाळा आहे. जेव्हा आपण त्या शाळेच्या पॅरेंट्स मिटिंगला असो किंवा इतरही कार्यक्रमामध्ये जेव्हा जात असतो तेव्हा त्या शाळेतल्या जे शिक्षक आहेत त्यांची ओरड हेच असते की चारही भागाने रस्ता आहे साहेब. तुम्ही एक छोटंसं काम करा, जी शाळा जिथे आहे ना तिथे महानगरपालिकेकडून रात्री अंधारात देखील चमकणारा एक बोर्ड, शाळा कृपया स्पीड नियंत्रित करा, डोक्याचे वळण किंवा काहीतरी ते सांगतील तुम्हाला. ते स्लोगन तिथे यांनी लावलं, त्याला काही खर्च नाही, 10,000 रुपयाचा बोर्ड लागतो, तर सगळ्यात ॲक्सिडेंट होणार नाही साहेब. आपण ते सुद्धा पाटी सुद्धा लावलेली आहे तिथे, म्हणजे त्या रस्त्याचं नामकरण आपण केलेलं आहे. ते चमकदार म्हणून ते नाव आहे तिथे. परंतु जे चारही भोवतालून तिथे रस्ता आहेत तर त्यांची मागणी एवढीच असते की जे स्पीड ब्रेकर असतात येल्लो आणि काळ्या कलरचे असतात साहेब, ते जर राहिले चारही रस्त्याच्या चारही साईडनी तर निश्चितच त्याचा लाभ होईल. स्टँडिंग कमिटी चेअरमन यांना लगेच द्या, त्या स्वतः इन्स्पेक्टर तुम्हाला सगळे दुरुस्त. निश्चितच साहेब, त्याच्यामध्येही ते जे रुंदीचं जे आहे त्याच्यामध्ये ते जर रुंदी कमी असली तर निश्चितच आज नागरिकांची ओरड साहेब प्रत्येक वस्त्यांमध्ये. एक बघा, रोडचं डिझायनिंग कसं करायचं माझा अधिकार, तुमचाही पण नाही. याच्याकरता रोड इंजिनिअरिंगचे स्पेशल डिझायनर्स आहेत, जे इंजिनियर्स आहेत ट्रॅफिक इंजिनिअरिंगचे, त्यांचं अध्ययन करून तसे आपण लोक सेवा द्यायला तयार आहेत. त्यांच्याकडनं ते स्पॉट पाहिजे तर मी जन आक्रोशला विनंती करीन की त्यांनी रोड डिझाईन करून देण्याकरता असे चौक डिझाईन करायला, जे रिटायर्ड इंजिनियर्स आहेत, VNIT किंवा इंजिनिअरिंग कॉलेजचे सिव्हिल इंजिनियर रिटायर्ड आहेत किंवा PWDचे अधिकारी आहेत, असे 5-6 लोक ठेवून त्यांनी आपल्याला मदत करावी. ते येतील तुमच्याकडे आणि तुम्हाला डिझाईन करून देतील. मग ती एजन्सी रोड जर PWD झाली तर PWD द्या, महापालिका तर महापालिका दुरुस्त करा, म्हणजे पुन्हा अपघात होणार. साहेब, असे जेवढ्या शाळा आहेत त्यांची मी लिस्ट तयार करते आणि निश्चितच शिवानीताईकडे देते. आणि साहेब, एकच सूचना होती की आपण ज्या वेळेला कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळेला अमिताभ बच्चन साहेब म्हणायचे की 2 गज की दूरी मास्क है जरुरी, त्यावेळेला आपण जेव्हा आपला मोबाईल आपण जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला लावतो त्यावेळेला आपणही की हे अपघात होऊ नये म्हणून एखादी छोटीशी क्लिप जरी आपण सुरुवातीला लावली तर निश्चितच त्याचा फायदाही होऊ शकतो साहेब. धन्यवाद. साहेब नमस्कार. तुमच्या पूर्ण दक्षिण नागपूरचा जो हायवे आहे ना आपला, हो, तिथे बाजार भरतो तुमच्या वार्डात रस्त्यावर, हो हो, इतके ऍक्सिडेंट सारखी जागा आहे. अतिशय जास्ती आहे साहेब तिथे. तुम्ही काळजी घ्या सगळे. नक्की. एकच विनंती होती साहेब की पूर्ण नागपूर शहराचा जे ट्रॅफिक आज ज्या स्थितीत आहे, ऑटो, बस, कार, टू व्हीलर सर्व, तर आणि त्यातल्या त्यात आपली बस सेवासुद्धा आपल्या नागपूर शहराला ती बस सेवा आपण नागरिकांना पुरवतो. परंतु एक माझ्या लक्षात आलं की आपल्या नागपूर शहरामध्ये 1000-1500 ट्रॅव्हल्स चालतात आणि त्या मध्यभागातनं ट्रॅव्हल करतात
आणि तिथे आपलं पण ट्रॅफिक आणि त्यांच्या पण ट्रॅव्हल्सचं ट्रॅफिक, तर अतिशय अडचणीची बाब आहे. मी आपल्याला एकच विनंती करते की या ट्रॅव्हल्स जर नागपूरच्या हद्दीच्या बाहेर आपण नेल्या आणि आपल्या बस सेवेच्या माध्यमातून त्या तिथे जर आपण नागरिकांना सेवा दिली तर आपल्या नागपूरचं कुठेतरी ट्रॅफिक कमी होईल आणि खूप सोयीस्कर नागरिकांना जाईल. हीच विनंती होती साहेब. नमस्कार, मी प्रभाग 18 मध्ये राहते. एक मिनिट थांबा. मेयर काही सांगतात आहेत. मुद्दा काय ताई, आता आपण मोर भवनचं मोठं करणार, हो, एस टी स्टँड मॉडेल मिलचं जे आहे तिथे मोठं करणार. दुसरं आपल्या मल्टी मॉडल याच्यामध्ये अजनी रेल्वे स्टेशनच्या बाजूला आपण एक बस स्टेशन बांधणार. हो. चौथं वर्धा रोडवर VCAच्या ग्राउंडच्या बाजूला बांधणार. आता काय की हे सगळे विषय महत्त्वाचे आहेत, पण आता आपली आजची मीटिंग जी आहे ती केवळ आपण काय करू आणि जनाक्रोश करून कसं करता येईल ते बघा. पण एकदा याच्यात प्रयत्न करू आपण. खाजगी बसेस फक्त हद्दी पार झाल्या ना तर ते एक काम करा आणायचे. आता महापौरांनी आपल्या याच्यातून एकदा सगळ्यांची याची चर्चा करून खाजगी बसेस करता काय करता येईल. आता मी तुम्ही हा विचार करत जाणार बरोबर. आता उत्तर देतो. मी नागपूर शहराचा पालकमंत्री होतो 95 ते 2000 पर्यंत. हो, मी खूप प्रयत्न केले, यश मिळालं नाही. त्यावेळी खाजगी बसेस जर आपण त्याला काही केलं तर STच्या युनियनचा विरोध होता, कारण त्यांचं म्हणणं आहे की खाजगी बसेस बंद करा, आमचं काय होईल. तेव्हा आपण एक जागा होती ती जगनाडे महाराजांचा पुतळा तिथे हो, तिथे NITच्या तर्फे तिथे आपण खाजगी बस करता रिझर्वेशन ठेवलं होतं. ते पलीकडे काय झालं ते मी बोलत नाही. आता तिथे ती झालं. आता प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही महापौरांबरोबर बसून नक्कीच नागपूर शहराच्या चारही भागाला, चारही दिशेनी जे सेंट्रल रोडला आहे तिथे आहे, एक 4 प्रायव्हेट बस स्टेशन कसे तयार करता येईल याच्यावर अभ्यास करा. आमदारांचा सल्ला घ्या. आपण याच्यावर मार्ग काढू काहीतरी. तू बघ एकदा शिवानी. नाही आहे त्याच्यात बरं, आपण चर्चा करू ताई. मी पण माझं प्रपोजल घेऊन तुमच्याकडे येते. आपण चर्चा करून साहेबांसमोर प्रेझेंट करूया. नक्कीच. सर नमस्कार आणि जनाक्रोशचं अभिनंदन. मी प्रभाग 13तून बोलतो आहे. आमच्या प्रभागात म्हणजे मेट्रोचं जे पिलरमुळे काही ठिकाणी डिवायडर जे आहे तिथनं समोरून येणारा व्यक्ती दिसत नाही. अशा ठिकाणी मी आपल्या मार्फत महापौरांना विनंती करतो की तिथे ब्लिंकर म्हणजे पिवळे ब्लिंकर्स लावायचे, लाईट लावून द्यावी. आणि तसंच तुम्ही एक काम करा, आपण एक चांगला सोपा उपाय करू. तुमच्या इथले हे छोटे मोठे जेवढे प्रश्न आहेत हो याची महापौरांकडे तक्रार करा. ठीक आहे की ही माझी समस्या आहे. दुसरी गोष्ट, एक कॉपी त्याची तयार करून त्यांच्याकडे देऊन एक कॉपी माझ्याकडे झेरॉक्स करून द्या. माझ्या ऑफिसमधून मी फॉलोअप करून तुम्ही आपण हे प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे, धन्यवाद सर. नगरसेवक मी प्रभाग 18 मध्ये राहते. तर माझ्या भागामध्ये मी 2.5 महिन्यापासून म्हणजे नगरसेविका झाली. तर मी एकच लक्षात आलं की तिथे खड्डे भरपूर आहे. जसं मध्ये जे रस्त्याच्या मध्ये खड्डे पडलेले आहे आणि शिवाय आपलं गंगाबाई घाट रोड. तुम्हाला माहिती आहे का की महानगरपालिका खड्डे बुजवण्याकरता पैसा खर्च करते. हो, तुमच्या प्रभागातल्या खड्ड्यांची लिस्ट करून तुम्ही महापौरांना द्या आणि त्याचा रेट कॉन्ट्रॅक्ट आहे, तुम्ही ते बुजवून घ्या. आणि एक असा विषय होता सोनटके साहेबाचं जे आहे तिथे असं उंच आणि खाल आहे, तिथे जास्त ऍक्सिडेंट होतात. आणि गंगाबाई घाट रोडकडचा रस्ता जो आहे तिथे, तर तो एक विषय होता. आणि मी शिक्षण समितीवर असल्या कारणाने तर मी ते शाळेमध्ये जाऊन हे याबद्दल माहिती देईल. मला पण एक तक्रार लिहून द्या. मी खासदार आहे नागपूरचा, मंत्री म्हणून नाही. माझ्याकडे जा. नमस्कार सर, मी योगेश पाचपोर, प्रभाग 13चा नगरसेवक आहे. कॅम्पस रोड ते अंबाझरी जाताना 2 रोडच्या मधामध्ये गट्टू लावले होते. ते गट्टूमध्ये गॅप पडल्यानंतर आता सगळ्यांनी सांगितलं काय करायला पाहिजे. मी थोडंसं मी काय केलं ते सांगतो सर. ते गॅप पडली तर मी स्वतः तिकडे 2-3 बोरिंगचे सिमेंट बनवून त्या गॅपला भरलं, कारण की रोज 2 माणसं तिथे पडत होते. आणि PWला निवेदन देऊन त्याला आता ते पूर्ण काढून 2-3 दिवसात ते पूर्ण करणार आहे. तुला माहिती आहे का तो रोड कसा आहे? हां सर. अमरावतीच्या आता आपण नवीन जे पुलाचं काम केलं
त्याच्यामध्ये तेलंगखेडीकडे जाणारा रोड आहे तुमच्याकडे नाही, याचा आपण डिझाईन करतोय. हो सर. आता त्या रोडमध्ये असं झालं आहे की धरमपेठ सायन्स कॉलेजवरती चढतो, रोड मोठा आहे अंबाझरीकडून जाणारा, आणि जेव्हा तो कर घेतो हो, ब्लॅक स्पॉट तेव्हा होते. जुन्या काळात आपण रोडवर लोक बसले, त्यांनी अतिक्रमण केलं आणि आपण सगळे रेग्युलराईज केले, त्यामुळे त्या ठिकाणी आता तो रोड लहान झाला. हो सर. तिथे हा असं वळण आहे ते. हो, ब्लॅक स्पॉट आहे सर. आणि आता तू वस्त्या एक डार्क काम झाल्या. कर, त्याच्यावर एकदा इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास केला पाहिजे. त्याला आपण कॉन्क्रीट केला आहे. जी सर. आता त्याच्यावर थोडंसं ते विद्यापीठाची जागा 8-10 मीटर घेऊन तो रोड मोठा करून त्याला काहीतरी मार्ग काढावा लागेल. ते एकदा विकास ठाकरेशी पण बोल हो सर. आणि आपण त्याच्यावरून मार्ग काढू काय. धन्यवाद सर. आणि एक सर, FDCMच्या समोर माझ्या स्वतःच्या लहान सध्या असं कर, आपली आजची सभा फक्त अपघात निवारण आहे, बाकी प्रमाण माझ्याकडे FDCMच्या समोर माझ्या स्वतःच्या लहान भावाचा ऍक्सिडेंट झाला आहे. तिथे छोटासा गॅप आहे डिवायडरच्या मध्ये. FDCM वाल्यांनी तो करून तुम्हाला घेतला. लिहून कॉपी पाठव, मी करून देतो. ठीक है सर, थैंक यू. हाँ हिरणवाल, नमस्कार साहब, आपके सामने विषय रखने का मौका मिला है क्योंकि बर्डी जो है हमारे प्रभाग क्रमांक 15 में, बर्डी ऐसा ट्रैफिक वाला क्षेत्र है जहाँ पे जो क्रॉसिंग लोगों को जाना पड़ता और एक्सीडेंट होते रहते रेगुलर. बर्डी है और संविधान चौक जो है वहाँ पर अंडरग्राउंड हो सकता है क्या वहाँ पे लोगों के नागरिकों को जाने के लिए, या ब्रिज के माध्यम से हो सकता है क्योंकि काफी बड़ा सिग्नल भी है. आप एक बार ये लिख कर दीजिए. दूसरा, आपके घर के सामने क्या हो रहा देखेगा आपने. जब आपके घर पर हम लोग यहाँ से आते हैं हाँ. रामदास पेट की तरफ से, तो आगे जाकर जो स्कूटर की एजेंसी है नाले के बाजू में, हाँ. वो पुल है कम, हाँ छोटा है, वो भी चौड़ा और करना वहां से टर्निंग करके हम लोगों ने अतिक्रमण कर दिया है पूरा. तो ये रोड जो है, मैं जानता हूँ स्पॉट को, मैं जरूर देखता हूँ. तुम अभी धीरे धीरे एक स्पॉट का स्टडी करके इसकी लिस्ट बनाइए. ये रोड किसका, ये रोड किसका, ये इम्प्रूव कैसे हो सकता है, फिर उसका फॉलोअप करिए, वो वे आउट निकालेंगे. दूसरा अभी चिल्ड्रन पार्क में जो हमारे प्रभाग में प्रभाग क्रमांक 15 में है, जन आक्रोश के माध्यम से स्कूल के बच्चों को जो प्रशिक्षण दिया जा रहा है, मैं भी 2-3 प्रशिक्षण वहाँ पर अटेंड किया. बहुत अच्छा सूर्य, क्योंकि बच्चों को अवेयरनेस सिखाना और बच्चों के माध्यम से पेरेंट्स को बताना, ये बहुत अच्छा एक सुरेख काम है जिसके माध्यम से अवेयरनेस निर्माण आक्रोश जन आक्रोश जो कर रही है उनका मैं वर्धापन दिन पे उनको बधाई देता हूँ. नमस्कार साहब. नमस्कार. मैं अब एक काम करिए, आप विक्रम गौरव. मैं जानता हूँ, ये जन आक्रोश, केवल आपका नाम और प्रभाग बताकर बोलने के लिए शुरुआत करिए. सर, मैं 2 विषय बताना चाहता हूँ. नाम बता दीजिए. विक्रम जगदीश गोलबंसी, प्रभाग 12 का नगर सेवक, काटोल रोड का. काटोल रोड. सर, जो धाबा बस्ती वाला जो चौक है हमारा, वहाँ पे रोड क्रॉसिंग करते समय अनेक अपघात हुए अभी तक. अरे मेन चौक, जो मेन चौक, काटोल रोड का नहीं, धाबा चौक. धाबा जो है ना, आप वहाँ पे जो वायुसेना वाला जो आप रास्ता बनाने जा रहे हो. देखो, तुम्हारा काम मैं करते रहता हूँ. वो प्रॉब्लम ये हुआ कि वो रोड को मैंने पैसे मंजूर किए. मारुति की जो एजेंसी है ना, नहीं, हाँ, वहां से राइट हैंड टर्न होते हैं. 4.5 करोड़ का हो गया सर. 4.5 करोड़. अब उसमें क्या हुआ कि वो रोड पूरा नहीं बन रहा है. हाँ तो मैंने उसको ऐसा सजेशन दिया है कि ये व्हाइट टॉपिंग कंक्रीट करेंगे जी. तो कॉस्ट कम होगी, और उसको पूरे आपके चौक को, जंक्शन को भी ठीक करना है. जी. तुम अब मेरे पीछे लगो, मैं वो पैसे को 2-4 करोड़ बढ़ा दूंगा लगे तो, और वो पूरा जो इनका दावा का चौक है उसका भी जंक्शनिंग ठीक करके ये रोड पूरा सर. अच्छा मेरा बनाएंगे. डिमांड वही है कि वहाँ के जो बुजुर्ग लोग हैं उनको रोड क्रॉसिंग करने के लिए अपन कुछ तो आप भी आइए, है आइए, क्योंकि आगे जो अपन एग्रो कन्वेंशन सेंटर बना रहे हैं ना, उसको वो रोड हम ठीक से करेंगे. एक रोड वो चौक में और एक रोड इधर से है, और दोनों सर, का भी करेंगे. और सर एक आखिरी है कि मेरे प्रभाग में बहुत सारे ऐसे एल शेप के ब्लाइंड स्पॉट है. मतलब इधर से गाड़ी आने वाला इधर आपका दिखता काम नहीं. ये है कि जो ब्लाइंड स्पॉट है, हाँ. वो किसके रोड पर है, महानगर पालिका, तो वो लिस्ट बनाकर मेयर को दे दो, शिवांगी को दे दो. और मैं आपको एक रिक्वेस्ट करूंगा स्टैंडिंग कमेटी चेयरमैन को कि एक बार नया काम हुआ नहीं तो चलेगा, पर लोगों की जान बचाने का काम को प्रायोरिटी दो. इसके लिए पहले बजट खर्चा करो. थैंक यू सर. आप जितने बोलोगे उस स्पॉट वो करेंगे. Thank you. 5-50-100 करोड़ लगेंगे, प्रॉब्लम पहले ये काम करें. एक सजेशन ये भी था कि जो मिरर आता है सर, जिसमें उधर से गाड़ी आने वाली दिखती हो मिरर में, इधर से आने वाले को, वो भी एक मेरा सजेशन कहाँ पे? जो मिरर जो आईना लगता है ना सर, एक चौकों में ऐसा ब्लाइंड स्पॉट में आईना लगता है, इधर से कोई गाड़ी आ रही तो दिखता है ऐसा. वो स्पॉट कौन सा है वो दो ना, शिवानी को दो, वो लगा के. कारपोरेशन का काम है ये सब. थैंक यू सर. हाँ हाँ, तुम्हारे कारपोरेशन में एक डिपार्टमेंट है, मालूम है क्या?
ये रेड सिग्नल लगाना, इसका खर्चा करना, ये पट्टे मारना, ये किसका काम है? तुम्हारा। ये कारपोरेशन डिपार्टमेंट को एक्टिवेट करो और उनसे काम करा लो सब यार। हाँ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।